ठाण्यामधील चाकण औद्योगिक वसाहतीमधल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरून उद्योजकांमध्ये नाराजी देखील वाढतेय। तब्बल 20 उद्योजकांनी स्थलांतर करण्याचा इशारा दिल्याच्या नंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रश्नाची दखल घेऊन आज चाकणचा दौरा आयोजित केला। आज दुपारी 4 वाजता उदय सामंत यांची उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान रविवारी दौरा कशासाठी, इतर दिवशी प्रोटोकॉल बाजूला ठेवून या, म्हणजे वाहतूक कोंडीची समस्या नेमकी काय आहे ती तुम्हालाही कळेल, असं म्हणत विरोधकांनी उद्योगमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्यावरती निशाणा साधला। उद्योगमंत्री येणार असल्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आणि मग काय प्रशासनाने रात्रीचा दिवस करून काम करायला सुरुवात केली। एरवी दिवसा आणि कामाच्या वेळेतही काम न करणारं प्रशासन चक्क रात्रीच्या अंधारामध्ये काम करताना दिसलंय। तर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या चाकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती चाकणकरांना नेमकं काय वाटतंय, त्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत, जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। सरकार आम्हाला काय गांभीर्याने घेतच नाही। स्थानिक खासदार नाही इथं जागेवरच, म्हणजे आदित्य ठाकरे येतात ते, उदय सामंत येतात ते, पण आमचे खासदार साहेब पुढे गायब आहेत तेच तपास नाही। कारण त्यांनी फील्डवर आलं पाहिजे। त्यांनी फील्ड आल्यावर त्यांना आम्हाला स्थानिक काय प्रॉब्लेम आहेत ते पण सांगता येईल। हे MIDC जे मेन रस्ते आहेत, तळेगाव चाकण शिक्रापूर झाला किंवा पुन्हा नाशिक रोड, यांना जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत ते रस्ते प्रामुख्याने मोठे होतील, त्या लाईटीची वगैरे सोय होईल, पाण्याचं नियोजन पूर्णपणे होईल। या सगळ्या ज्या मूलभूत सुविधा आहे या ग्रामपंचायतला करता येत नाहीये। उद्योगमंत्री आम्हाला बोलवतील हा पार्ट वेगळा आहे, परंतु आमच्या समस्या समजून घेणं महत्त्वाचे आहे। सर्वात महत्त्वाचं, स्थानिक खासदार अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी आलेलेच नाही। या ठिकाणी रोहित पवार येतात, आदित्य ठाकरे येतात, उद्योगमंत्री येतात, सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा तिकडच्या खासदार असून त्या बाईट देतात। आणि जर स्थानिक खासदारांना जर आपल्या विभागाची काय पडलेलं नसेल तर काय याला अर्थ आहे का? मुख्यमंत्र्यांना पण माझी विनंती आहे, अजून किती चाकणकरांचा तुम्ही बळी घेणार आहात? आज या आठवड्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे।